बघा, स्नेहा पाटील हिने माघार घेणं किंवा भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या कामाला लागणं ही काही शांताराम मोरेंची गरज नाही किंवा भारतीय जनता पक्षाची गरज नाही किंवा राष्ट्रवादीची नाही. ही गरज आहे महाराष्ट्राची. त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार हे तिघही नेते प्रचंड मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या मेहनतीला फळ यावं याच्यासाठी भिवंडी ग्रामीणमधूनही हात वर करणारा आमदार हा गेला पाहिजे. कारण आपल्याला शेवटी हा निर्णय करण्याची आवश्यकता आहे की आपल्याला स्थगितीचं सरकार पाहिजे की प्रगतीचं सरकार पाहिजे. मागच्या 2.25 वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे विकासाची घोडदौड सुरू आहे, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर डबल इंजिनचं सरकार ह्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून ही विकासाची घोडदौड अशीच चालू ठेवण्याच्यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची गरज म्हणून महायुतीचं सरकार येणं हे गरजेचं आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी काय, शिवसेना काय, राष्ट्रवादी काय या सगळ्यांनी आपलं आपलं योगदान देणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून स्नेहा पाटील यांनी शांताराम मोरे यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. अनेक लोकांनी तिचे स्टेटस ठेवले होते. तिने स्वतः सगळ्यांशी संवाद साधून ते स्टेटस तिने सांगितलं की ते काढा, आपल्याला आता शांताराम मोरे यांचं काम करायचं अशा प्रकारच्या सूचना तिने सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.